सखी सावली काव्यांजली। माझ्या डोक्यावरचा तुझा भार कधी कमी होणार आहे ग? कुठल्या दळभद्री मुहूर्तावर जन्माला आली कोण जाणे? दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही ना तुला? अरे रे, काय झालं माझ्या पिलाला? कोणी काही बोललं का? बाबा शाळेत सगळ्यांना नाहीये, मलाच का नाही? अरे बाळा, त्यांच्याकडे फक्त आई आहे, तुझ्याकडे तुझी अक्काई आहे ना. अक्का आई तर आहेच, पण मला आई सुद्धा हवी. मला आईची आठवण येते. आठवण येते? बर, एक आयडिया. तुला जे आईबद्दल वाटते ना ते ह्या कागदावर लिह, मग ते तिला आपण पाठवू. कसं? कसं? तू लिह तर, मग तुला एक दाखवतो जादू. प्रिय आई, हॅलो, बोलतोय? नाही सर, मी तुम्हाला सांगितलं ना की ही कविता मला नाही वाचता येणार. ही कविता माझ्या शो मध्ये जाईल अशी नाहीये. नेक्स्ट टाइम तुम्ही एखादी पाठवली आणि मला ती आवडली तर मी ते नक्की वाचेन. येस, थँक्यू. आता आपण एक काम करू, ह्याचं विमान करू आणि देऊ हवेत सोडून. मग ते देवबाप्पाकडे जाईल आणि देवबाप्पा आईला देईल. खरंच. सरे गा गा रे सा गा रे सरे गा गा रे सा, सरे गा गा रे सा गा रे सरे गा गा रे सा, सरे गा गा रे सा गा रे सरे गा गा रे सा, सरे गा गा रे सा गा रे सरे गा गा रे सा. कागदाचं विमान. लहानपणाची आठवण आली. प्रिय आईस, सावली मी तुझी जरी उन्हाचे ऋतू. मुंजळीमध्ये तुझ्या देते मी इंद्रधनू. जपते फुलापरी दुःखांवर फुंकर तू. काच पायी ऋतता मला अशी सावर तू. आई,
खरंच खूप सक्सेसफुल झाला त्याचं लाईव्ह. अगं 1 ताईसाहेब. मिलियन व्ह्यूजच्या वर मिळाले. ताईसाहेब, काय रे? ताई प्रीतम साहेबांचा शर्ट. हे काय केलंस? हा काय केलंस तू? हे हा प्रीतमचा फेवरेट शर्ट होता. मी त्याला बर्थडे गिफ्ट दिला होता. हा शर्ट किती सांभाळून वापरायचा तो. आणि तू याला जाळलास. तू याला जाळलास. असं कोणी जाळतो का? ताई, प्रीतमचा शर्ट. जा बाहेर जा जा जा. काय चाललंय मधुरा आहे? अगं प्रीतमचा फेवरेट शर्ट होता. अगं मान्य आहे मला, त्याच्या हातून चूक झाली म्हणून त्याला असं मारायचं? माझ्या मुलाच्या बाबतीत ना जरा जरी वर खाली झालं तरी मला माझा राग नाही कंट्रोल करता येत. हा त्याचा शर्ट होता ग, फेवरेट शर्ट होता त्याचा. चालला त्याने. मधुरा बास. अगं तुला मी कसं सांगू? शांत हो म्हणतेय ना. ठेव बघू तो शर्ट. ठेव म्हणते ना. मी काय म्हणते तुला? चल बघू तुझ्या रूम मध्ये जाऊन बसू. चल. त्याचा शर्ट. मधुरा चल म्हटलं ना, तुझ्या रूम मध्ये जाऊन बोलू आपण. हा चल, शांत हो आधी. ओ गॉड, आता या दोघी बहिणी मिळून माझ्याबद्दल गॉसिप करत बसणार. देव करो आणि बहिणींना त्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारी सून मिळो. सावली मी तुझी जरी उन्हाचे ऋतू, उंजळीमध्ये तुझ्या देते मी इंद्रधनू. जपते फुलापरी दुःखांवर फुंकरतो, काच पायी रुतता मला अशी सावरते. वा, काय छान कविता आहे. है ना? तू लिहिली आहेस? नाही काय, पण आय एम शुअर एखाद्या मुलीनेच लिहिली असावी. असं का वाटतंय तुला? तर बघ ना, काय काय मस्त भावना मांडल्या. आणि इतकं निरागस मन एखाद्या मुलीचंच असू शकतं. जर मला भेटली असती ना तर तर काय? तिच्या हाताला किस केला असता. हो, जा मग तिच्या हातांना जाऊन किस कर. जा. वास येतो का? काहीतरी जळल्याचा वास होता. काय रागवतेस? चिडतेस काय? गंमत करतो. हो, खूप मजा येते ना तुला मला चिडवायला. खूप. पण मला माहितीये माझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर तू प्रेम कधी करूच शकत नाही. इतका विश्वास आहे माझ्यावर? स्वतःपेक्षाही जास्त. माझाही. पण या 4 ओळी ज्या कुठल्या व्यक्तीने लिहिल्या आहेत ना, त्या व्यक्तीला मला भेटायला खूप आवडतं. अक्काईचा फोन. हा बोल ना अक्काई. सॉरी या लाडू, माझं चुकलंच. मी ना त्या मुलाकडच्या लोकांशी आधीच बोलून घ्यायला हवं होतं. अक्काई, अगं तू का सॉरी म्हणतेस? तुझी काय चूक आहे ह्यात? अगं त्यांनी एका मुलाचं स्थळ सुचवून दुसऱ्याच मुलाला बघायला घेऊन आले ना, मग यात तुझा काय दोष आहे? तरी पण बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, तुझ्या घरातल्या पूजेची तयारी कुठवर आली आहे? अगं सगळीच तयारी राहिली आहे. जेवणाचा मेन्यू पण नाही ठरला अजून. अक्काई, तू तर ठरवलं असशीलच ना? अगं तुझ्या हातची कटाची आमटी आणि पुरणपोळी तर असेलच. हो अगं ते आहेच. आणि ना आळूचं फतफत करावं म्हणते, बाबांना फार आवडतं. आणि मग त्याच्याबरोबर वाळाची उसळ, मसाले भात आणि टोमॅटोचं सार करेल.
बाकी कोशिंबीर चटणी लोणचं हे सगळं असेलच. अक्काई हे सगळं ऐकूनच तोंडाला पाणी सुटतंय. पण काय ग, तू भाऊजींना विचारलंस ना की स्वतःच ठरवतेस सगळं? अगं नाही, मीच ठरवलंय. म्हणजे त्यांना विचारलं ना तर ते म्हणतात तूच ठरव, म्हणून मग मीच सगळं लिहून ठेवते. आणि माहितीये का लाडूबाई, घरातले निर्णय घेताना ना बायकोच राणी असते अगं. बरं अक्काई, तू काय तो मेन्यू फायनल कर आणि मग मला कळव. आपण दोघी एकत्र खरेदीला जाऊ. खात्यावर लिहून ठेव. खात्यावर लिहून ठेव. आधीची उधारी कोण देणार? तुमचं दुकान आहे. आमच्या अंजलीच आहे. आमच्या अंजलीचं हे कधी ठरलं? उठता आणि दुकानात उधारी करा सुटता. अक्काई, मी नंतर बोलते. शिवा दादा कोणाशी तरी भांडतोय. हो का? जा बाई जा, त्याचं ना रोजच आहे. तोंड सांभाळून नीट बोला. एवढा रुबाब कशाला करतोस रे? असं बोलतोय जसं की दुकान तुझं स्वतःच आहे. शिवा दादा, काय झालंय? अगं अंजली, हा बघ ना कसा बोलतोय वेड्यासारखा. वेडा कोणाला? शिवा दादा, दोघेही शांत व्हा. काकू, काय झालंय? अगं अंजली, थोडी डाळ घेतलीये ग. उद्या संध्याकाळी देईन पैसे. बरं ठीक आहे. कुठली संध्याकाळ देव जाणे. आधीचीच वय आहे ना, उधारी लिहून लिहून भरली. दुसरी चालू केली, त्याचं काय? शिवा दादा, शांत हो. बरं काकू, असू द्या, या तुम्ही. हे असं करत राहिलो ना तर आपल्या दुकानाला लवकर शटर लागेल. अरे ठीक आहे ना, देव कुठून ना कुठून तरी आपली मदत करेलच. असं सकाळपासून ना उधारी घेणार आले, देणार नाही आले. हे घे अंजली. पगार झाला म्हणून द्यायला आलो. त्यातले थोडे पैसे आहेत ना, बाजूला काढून ठेव. शिवा दादा, आधी जा आणि लाईटचं बिल भरून ये. आणि हो, दूधवाल्याची उधारी आहे ना, ती मी जाता जाता चुकवेन. वा, पैसे हातात नाले तो म्हणतो पाय फुटले. तुझी काकी अजून तुला किती लुटणार आहे काशी? शिवा दादा, असं नको म्हणू रे. माझ्यासारख्या अनाथ मुलीला त्यांनीच आसरा दिलाय, प्रेम दिलं. उपकार नाही करत, तुझ्यामुळे घर चालते. मी तर देवाला प्रार्थनाच करणार आहे, तुला चांगला नवरा मिळून दे आणि तुझे चांगले लाड करून दे. बरं बरं, पुरे. आधी जा आणि लाईटचं बिल भरून ये. हा, जातो. किती प्रेम करतोस माझ्यावर? तुझ्याशिवाय मी लाईफ मध्ये कोणाचा विचारच करू शकत. म्हणजे बघ ना, बघता बघता ऑलमोस्ट 5 वर्ष झालेत आपल्या रिलेशनशिप. बरं मला सांग, तू तुझ्या आईशी कधी बोलणार आहे आपल्याबद्दल? बोलतो, आजच बोलतो. किती गोड आहे रे ही साडी. प्रीतमनी आणली आहे माझ्यासाठी. तिथून कुठेही गेला ना ती माझ्यासाठी साडी नक्की घेऊन येतो. मधुरा, प्रीतमचा खूप जीव आहे ग तुझ्यावर. अगं लहान असल्यापासून बघते ना मी त्याला. आई आई करत पदर धरून असायचा तुझा. पण ताई, हे सगळं बदललं तर? मागचं सगळं आठवलं ना की भीती वाटते. प्रीतमला माझ्यापासून कोणी दूर केलं तर? तशा आंटी मला व्यवस्थित ओळखतात, पण सून म्हणून त्या मला एक्सेप्ट करतील की नाही याची मला खूप भीती वाटते. अरे निक्स, माझी आई माझ्याबद्दल जरा जास्तच हळवी आहे. मी तिला आपल्याबद्दल काहीतरी सांगायला गेलो आणि तिचा मूड चांगला नसेल तर तिला त्याचा त्रास होईल याची मला जास्त भीती वाटते. असं काहीही होणार नाही. माझी काव्य नाचवते का विश्वजितला? ताई, काव्याची गोष्टच वेगळी आहे ग. गरीब गाय आहे ती स्वभावाने. इतक्या वर्षात आजपर्यंत मी तिला कधीही चेहरा पाडून बसलेलं पाहिलं नाही किंवा कुणाशी मोठ्या आवाजात बोललेलं ऐकलं नाही. नाकात एक आहे काव्य. मग निवड कोणाची? काळजी करू नकोस ग. आपण आपल्या प्रीतमसाठी अशीच सुशील मुलगी बघू. हे सगळं मान्य आहे मला, पण माझ्या मॉमला सुद्धा माझं टेन्शन येत आहे. म्हणजे ती सुद्धा माझ्या लग्नाची स्वप्न बघते. मी तिला काय सांगू? बोलतो, मी नक्की बोलतो आज. प्रीतम,
मला सांग तुझ्या आईला नक्की कशी सून हवी आहे? म्हणजे त्यांना हवं आहे ना तशी मी बदलायला तयार. म्हणजे माझी सून अशी असायला हवी किंवा डोंट वरी. छान. तुमचा अभ्यास करून झाला ना, मी तुम्हाला प्रश्न विचारेन. हा, आई, भाजी चिरणं, फोडणी देणं इतकं सोपं नाही आहे. आम्ही दोघं कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकतो. तुला इंग्लिश तरी येतं का? तुझ्या आपल्याला क्वेश्चन विचारणार आणि आम्ही जे इंग्लिश मध्ये आन्सर देणार, तुला काही कळणार आहे का? आठवतंय ह्याचा एसे तू लिहून दिला होतास. सगळं चुकलं. मी त्याला करेक्ट करून पुन्हा लिहून दिलं. आई, तू प्लीज जा, आम्ही आमचा अभ्यास करू. काय ग, आईचं गणित किती चांगलंय. मला तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात आईमुळे. काव्या, आई बसा. हे घे. हे काय, तू अजून भाजीच निवडतेस? नाही आई, स्वयंपाक झालाय आजचा सगळा. मी उद्यासाठी भाजी निवडून ठेवत होते. मुलांना शाळेतून आल्यावरती दूध दिलं होतं. अभ्यास झाला की जेवायला वाढेल. बर. मधुरा मावशी कशा आहे? अगं ती छान आहे. आपल्याकडे पूजा आहे ना, मदतीला येते म्हणाली. आई अहो, त्यांना कशाला त्रास? म्हणजे तुम्हाला सोबत म्हणून बोलवा, बाकी कामं करायला मी आहेच ना. एकतर कधीतरीच ते आपल्याकडे येतात आणि त्यात पण आपण त्यांना कामात कशाला अडकवायचं ना. बरं, आलेच मी. हो. काव्या, काव्या. बाबा, बाबा हो, कुठे होतात तुम्ही? मी केव्हाची वाट बघते. जेवणाची वेळ झाली. तुम्ही बसा, मी जेवायला वाढते. नाही नाही, पोरांचा अभ्यास होऊ दे, मग बसतो. बरं, मी गोळी देते तुम्हाला. आजोबा, आमचं चॉकलेट कुठे आहे? अरे, पण अभ्यास कसा चाललाय तुमचा? चांगला. नक्की? हो. मग उद्या चॉकलेट नक्की. नक्की. बाबा, हा. एक मिनिट. थांब जरा. त्या राऊतबाई आणि मिस्टर राऊत भेटले होते. त्यांच्या नातवाच्या बारशाची ती ऑर्डर, त्याचे पैसे. म्हणाले जेवण खूप छान होतं, लोकांनी भरभरून कौतुक केलं. बाबा, मी हे पैसे ठेवून येते आणि मग जेवायला वाढते. हा, हो चालेल. मग काय बच्चे लोक, कसं आहे? लाडूच्या लग्नासाठी येथे पैसे. देवा, मला असंच भरपूर काम मिळत राहू दे, म्हणजे मी माझ्या लाडूचं लग्न अगदी थाटामाटात करू शकेन. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका हो काय बसण्याची हे, शक्यता आहे. जेव्हा बघावं तेव्हा बातम्याच बघत असता तुम्ही. अगं, तुला अभ्यास करतायत ना? हे आले वाटतं. काव्या, हाय, काय करतेस ग? कॉफी बनवतीये. विशू आला का? हो आई, आत्ताच आले. मुलांनो, आवरा आवरा, बाबा आलेत. आवरा पटपट. पाहिलं ना, विशू अजून गेटवरच आहे. तोपर्यंत काव्याची कॉफी तयार पण झाली. सगळ्यांची कामं अगदी आवडीने करते ती, आणि आठवणींनी सुद्धा. मग विश्वजित भाऊ, नमस्कार.
काय जमलं का अंजलीताईंचं लग्न? नाही, काव्यताई सांगत होत्या बिचारा खूप धावपळ करतात अंजलीताईंसाठी स्थळ बघायला. जमलं ना? असलं जमतंय. एक नंबरची फ्रॉड फॅमिली होती ती. त्या मुलाची आधीच 2 लग्न झाली होती. फक्त पैशांचा माज होता त्यांना. हो काय साहेब, अहो तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीत कामावरती आहात, खूप मोठ्या लोकांशी ओळखी असतील ना तुमच्या. बिचारा काव्यताई अहो एकट्या किती धावपळ करणार. तुम्ही जर याआधीच यात लक्ष घातलं असतं ना तर मुलाकडच्या लोकांची अशी वागायची हिंमतच झाली नसती. 1 मिनिट, हे सगळं काव्यानी परस्पर ठरवलंय. माझी काय चूक? खरंय, आपल्या पुरुषांची काहीच चूक नसते. मग जर का चांगलं झालं तर ते आपल्यामुळे, आणि वाईट झालं तर सरळ बायकोवरती ढकलून मोकळं व्हायचं. कधी सुधारणार आपण नवरे लोक काय माहित. चला येतो. माफ करा जावई बापू, पण तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला हवी होती. जर का चांगलं झालं तर ते आपल्यामुळे, आणि वाईट झालं तर सरळ बायकोवरती ढकलून मोकळं व्हायचं. कधी सुधारणार आपण नवरे लोक काय माहित. कॉफी. कॉफी? कशाला? अगं कशाला त्रास करून घेतेस? म्हणजे तू इतकं काम करतेस घरचं, आराम कर जरा. तब्येतीची काळजी घे, असं नको करूस. हा, कशाला कॉफी? नाही, ठीक आहे. आज घरातली सगळी कामं मी करणार. आई, अहो ऐका ना. सांग, काय काम काय करायचंय? हा, दूध गरम करायचंय? भाजेल, गरम आहे. गरम आहे, भाजेल. मग पाणी भरून दे. नको नको नको, पाणी पण नको. मग कुठली भाजी करायची आहे? हा, चिरून देऊ? नको नको नको, दे दे, मी ठेवतो. अगं, तू नको, कष्ट नको करू. पोळ्या लाटू का? हा, पोळ्या लाटतो. नाही नाही, खरंच. अगं काहीतरीच काय, खरंच सांगतोय. अगं काव्या, तू घरातली किती कामं करतेस. घर सांभाळतेस, मुलांना सांभाळतेस, बहिणीचं स्थळ बघतेस, बाहेर जाऊन चर्चा विचारणा करतेस. सगळं किती बिझी आहेस तू. मी ऑफिसला जातो, AC लावतो आणि झोपा काढतो, दुसरं काय करतो. पण तू जपतेस तू. हा, तू आराम कर. मी ठरवलंय, आता घरी आल्यावर घरातली सगळी कामं मी करणार. ऐका माझं चला. काय करताय? ऐका ना. अहो शांत व्हा. ऐका माझं. नाही ऐकायचं मला तुझं. तुझ्यामुळे मी सगळ्यांचं ऐकून घेतोय. अरे पण काव्या नाही, अंजलीसाठी मुलगा बघण्याचा हिने आगाऊपणा जो केलाय त्यामुळे मला सगळ्यांचं ऐकावं लागतंय. काय गरज होती या सगळ्या गोष्टी एकटीने करण्याची? काय गरज होती?